टेक्नोटीच या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण एक थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत। भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 साली ओरिसामधील कटक येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ तर आईचे नाव प्रभावती होते। प्रभावती देवींनी त्यांच्यावर सुसंस्कार केले होते। सद्गुरूंच्या शोधात सुभाषचंद्र बोस हिमालयात हिंडले, परंतु त्यांना सद्गुरू भेटले नाही। ते परत आले। तो ब्रिटिश साम्राज्याचा काळ होता। ब्रिटिश सरकार करत असलेल्या अन्यायाच्या बातम्या ऐकून सुभाषबाबूंचे हृदय वेदनेने हेलावून जात होते। 1913 मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले। पुढे BA परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले। कॉलेजच्या UTC पथकामध्ये प्रवेश करून सैनिकी शिक्षणाला प्रारंभ केला। वडिलांच्या इच्छेप्रमाणे ICS होण्यासाठी ते 1919 मध्ये इंग्लंडला गेले। एकाग्रतेने परिश्रमपूर्वक अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण झाले व नंतर भारतात आले। सुरुवातीला त्यांनी महात्मा गांधी यांची भेट घेतली। त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते कलकत्त्याला आले आणि चित्तरंजन दास यांच्या मार्गदर्शनानुसार देशसेवेला सुरुवात केली। कलकत्ता येथील नॅशनल कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काही वर्ष कार्य केले। इंग्लंडचे युवराज कलकत्ता येथे येणार होते, परंतु सुभाषबाबूंनी त्यांच्या स्वागत समारंभावर बहिष्कार घातल्याने त्यांना 6 महिन्याची कारावासाची शिक्षा भोगावी लागली। जालियनवाला बाग सारख्या क्रूर कत्तली पाहून सुभाषबाबू पेटून उठले। ते राष्ट्रीय चळवळीत सामील झाले। त्यांनी तरुणांना एकत्र करून संघटना उभारल्या। 1932 साली ते हरिपूर येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते। तसेच 1939 साली त्रिपुरा येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते। त्यांच्या प्रखर भाषणाने भारतीय समाज जागृत होऊ लागला होता। काही कारणांमुळे काँग्रेस पक्षातील नेत्यांची वैचारिक मतभेद झाल्याने सुभाषबाबूंनी काँग्रेसचा राजीनामा दिला। स्वातंत्र्य व्रत अधिक प्रखर करण्यासाठी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली। 22 जून 1940 रोजी सुभाषचंद्र बोस हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटले। देशाच्या स्वातंत्र्याविषयी सावरकरांशी चर्चा झाली। सावरकरांनी त्यांना परदेशात जाऊन इटली व जर्मनी यांनी पकडलेल्या सैनिकांची मदत घ्यावी, ब्रिटिश सैन्यावर स्वारी करावी असा सल्ला दिला। 2 जुलै 1940 मध्ये सुभाषबाबूंना पुन्हा अटक झाली। त्यावेळी त्यांनी ब्रिटिश सरकारला अन्न पाण्याचा त्याग करून आमरण उपोषण करण्याची धमकी दिल्याने सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले। त्यांनी आजारपणाचे निमित्त करून दाढी वाढवली, मौलवींचा वेश परिधान केला व जियाउद्दीन पठाण असे नाव धारण करून ते कलकत्ता येथून बाहेर पडले व काबूल जपान मार्गे जर्मनीला गेले। भारतीय सैनिक युद्धकैदी बनवून हिटलर मुसोलिनीच्या छावणीमध्ये अडकून बसले होते। सुभाषबाबूंनी त्यांची भेट घेऊन भारतीय स्वातंत्र्याचा विचार मांडला। सुभाषचंद्र बोस सिंगापूरला आले आणि त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली। दुसऱ्या महायुद्धात जपान सामील झाला आणि त्यांनी सुभाषबाबूंना मदत करण्याचे मान्य केले। बर्लिन रेडिओवरून भाषणात त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आवाहन केले। सुभाषबाबू म्हणाले, तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देतो। त्यांची ही घोषणा ऐकून सारा देश जागृत झाला। सैनिकांनी त्यांना नेताजी ही पदवी बहाल केली। चलो दिल्ली, जय हिंद अशा घोषणा त्यांनी केल्या। भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळावे या उद्देशाने सुभाषचंद्र बोस यांनी इंडियन नॅशनल आर्मी या संघटनेची स्थापना केली। दुसऱ्या महायुद्धात जर्मनी, इटली व जपान यांचा पराभव झाल्याने त्यांनी रशियाला जाण्याचा निर्णय घेतला। ते सैगावहून विमानाने निघाले, परंतु तैवान विमानतळावर विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 साली झाला। अशा या थोर वीरास माझे कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद।